नमस्कार मंडळी. तर आज आपण भजी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 1 गाजर, 2 कांदे, काही ओले मटार, 1 शिमला मिर्च, 1 हिरवी मिरची आणि ओली कोथिंबीर घेतलेली आहे. ती एका चॉपरमध्ये घालून आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे असा चॉपर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. 1 ते 2 वेळा फिरवून घ्यायचं, मस्त बारीक होतं. तर मी चॉपरमधून सगळी जी भाजी आहे ती एका बाउलमध्ये काढून ठेवले आणि आता हे जे बेसनचं पीठ आहे ते घरी तयार केलेलं आहे. म्हणजे जसं बेसनच्या लाडवाला आपण सरसरीत पीठ दळून आणतो तसं भजीला वापरायचं, एकदम फाईन पावडरवालं वापरायचं नाही. जर आपण असं पीठ वापरलं तर आपल्याला वरून कुरकुरीतपणासाठी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, सोडा वगैरे काहीच घालायची गरज लागत नाही. अशीच भजी खूप छान कुरकुरीत होते. तर अंदाज घेत घेत आपल्याला पीठ घालायचं आहे. सोबतच चवीनुसार मीठ आणि ओरिगॅनो घातलेला आहे. मी तुम्हाला हवं तर तुम्ही चिली फ्लेक्स घालू शकता, पण मी इथे हिरवी मिरची घातले म्हणून चिली फ्लेक्स घातलं नाही. आणि व्यवस्थित सगळं मिक्स करायचं. जरासं ओलसरपणासाठी पाण्याचा थेंब शिंपडायचा आणि एका डायरेक्शनमध्ये 1 ते 2 मिनिट चांगलं फेटून घ्यायचं. ही ट्रिक यासाठी करायची जेणेकरून आपली भजी आहे ती आतून मस्त जाळीदार होते. हे बघा मी दाखवते त्या प्रकारे भजी इझिली तेलात पडली म्हणजे सोडता आली पाहिजे आपल्याला. एवढंच पीठ भिजवायचं आहे, जास्त भिजवायचं नाही, नाहीतर तेल ओढून घेतात भजी. आणि खूप घट्ट केलं तर त्या खुसखुशीत किंवा अशा कुरकुरीत होत नाहीत, कडक होतात. तर व्यवस्थित पीठ भिजवा. तर मी इथे पीठ भिजवून झालं होतं तर तेलही तापवून घेतलेलं आहे कढईमध्ये. आणि बघा मी दाखवते तसे छोट्या छोट्या भजी सोडायचे आहेत. तेल मात्र हाय हीटवर तापलं पाहिजे. तेल गार तेलामध्ये भजी सोडायची नाही, मस्त छान तापलेल्या तेलामध्ये भजी सोडायची आणि गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. म्हणजे छान कुरकुरीत होते, कच्ची ठेवायची नाही, नाहीतर आतून पीठ तसंच राहतं. छोट्या छोट्या आकारात भजी करायची म्हणजे मस्त कुरकुरीत आणि छान होतात. तर थोडा वेळ झाऱ्यामध्ये गाळायची आणि मग टिश्यू पेपरमध्ये काढायची. अजिबात तेल राहत नाही या भजीला, खूप छान होतात. तर सकाळचा नाश्ता असू दे किंवा संध्याकाळचा चहा याच्याबरोबर ह्या भजीचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान वाटतं. किंवा तुम्ही जर कोणता शाकाहारी जेवणाचा बेत करत आहात तर त्यामध्ये ही एक डिश किंवा हा पदार्थ तुम्ही ॲड करू शकता. झटपट बनणारा आणि ताटाला एकदम शोभा वाढवून देतो. मस्त लागतात ही भजी, एकदा ट्राय करा. मी सोबतच एका साईडला चहा ठेवलेला आहे. मी आता भजी सर्व करून घेते. भजीसोबत खाण्यासाठी मी एक हिरवी चटणी केली होती. सिंपल आणि सोबर पटकन होते ही चटणी. याची ही रेसिपी आहे ती मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. इकडे माझा चहाही छान उकळलेला आहे. चहा मी इथे सर्व करत आहे. तर चहाचं आणि हे भजीचं कॉम्बिनेशन आमच्या घरात खरंच खूप आवडतं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल, एकदम पटकन बनणारी आणि मूड फ्रेश करणारी रेसिपी आहे. आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हे एकदम फ्री आहे. आणि माझ्या मोटिवेशनसाठी एखादी कमेंट करा की कसं वाटलं तुम्हाला. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. एवढ्या मनापासून माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.